हाय हॅलो योगीज क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत असा फेस पॅक जो फेस पॅकसाठी तुमच्या चेहऱ्याला हे बघा पिंपल्सपासून तर मुक्तता भेटायलाच पाहिजे, पण शिवाय तुमचा चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी, सुरकुत्या असतील तर ते निघून जाण्यासाठी आणि खूप सारे असे प्रॉब्लेम्स असतील तर ते निघून जाण्यासाठी, स्किनची टॅनिंग आलेली असेल तर ती कशी निघून जाईल, त्यासाठी तुम्ही कोणता फेस पॅक लावला पाहिजे, फेस पॅकसाठी काय वापरायला पाहिजे ते मी आज ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत असं फेस पॅक, तो म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये तो भेटतोच, ती आहे तुळशी. तुळशी ही हिंदू मान्यतेनुसार आपला एक अध्यात्माचा भाग मानला जातो. प्रत्येकाच्या अंगणात, घरात तुळशी असतेच. त्या तुळशीमुळे तुमच्या घरात रोगराई, घरात जीवाणू असे काही एक प्रवेश होत नाही. तुळशीमुळे तुमच्या घरात नेहमी प्रसन्नता राहते. आणि तुळशीचं असं आणखीन एक महत्त्व म्हणजे तुमच्या फेस पॅकसाठी तुम्ही जर हा फेस पॅक नियमितपणे जर लावला ना, फक्त तुळशी जरी तुम्ही घेऊन फक्त लावली ना, म्हणजे मिक्स करून आणि तो डागावर जरी लावला ना तरीसुद्धा तुमचा फेस डाग निघण्यासाठी, पिंपल्स निघण्यासाठी मदत होते. पण आता आपल्याला ह्या तुळशीसोबत आणखीन काय टाकायचं आहे, आणि तुळशीचा फक्त आपल्याला फेस पॅक नाही तर त्याच्यासाठी आणखीन एक गोष्ट आहे, तर ती मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सांगणारच आहे पुढे. तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ एंडपर्यंत बघावं लागेल. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नाहीतर तुम्हाला काहीच समजणार नाही. चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण असे तुळशीचे पत्ते घेणार आहोत. छान असे ब्लेंड करून घेणार आहोत आपण. मॉर्टर आणि पेस्टलच्या मदतीने थोडंसं तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता. आणि जर तुम्हाला वाटत असेल मिक्सरमध्ये बारीक करावे तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता. पण थोडंसं ह्या मॉर्टर आणि पेस्टलच्या मदतीने म्हणजे खलबत्त्याने तुम्हाला छान असा अर्क भेटतो तुळशीचा, म्हणजेच इंडियन बेसलचा. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात, जे मुरूम आणि त्वचेवरील डाग कमी करण्यासाठी मदत करतात. आता आपण काय करणार आहोत, याच्यामध्ये टाकणार आहोत मुलतानी माती. मुलतानी मातीमुळे काय होतं, तुमच्या चेहऱ्यावर जर सुरकुत्या आले असेल ना तर ते निघून जाण्यासाठी मदत भेटते. तसेच तुमचा चेहरा गोरा होण्यासाठी, उजळ होण्यासाठी मदत भेटते. छान आता ते तुळशीचा रस आणि मुलतानी माती आपण ब्लेंड करून घेणार आहोत. छान आपण ब्लेंड करून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला चेहरा छान स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, क्लीन करून घ्यायचा आहे. आणि फेसला अशा प्रकारे आपल्याला फेस पॅक लावून घ्यायचा आहे. हा फेस पॅक तुम्ही नियमितपणे जर वापरला ना तर तुमचा चेहरा उजळ होण्यासाठी आणि एकदम छान चकचकीत ग्लोविंग होण्यासाठी मदत भेटते. ह्या फेस पॅकमुळे तुमच्या चेहऱ्याला आलेली टॅनिंगसुद्धा निघून जाण्यासाठी मदत भेटते. हा फेस पॅक छान आपल्याला ड्राय होईपर्यंत ठेवायचा आहे, किंवा तुम्ही 10 मिनटं जरी ठेवला तरी चालतो. आणि नंतर तुम्हाला कोमट किंवा थंड पाण्याने चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. माझा फेस आता थोडासा बाकी आहे. बघू शकता मी छान वॉश करून घेतलेला आहे. रिझल्ट थोडासा आलेला आहे. आता सेकंड स्टेप आहे
याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आणखीन तुळशीचे पत्ते घ्यायचे आहे 10 ते 12. छान ब्लेंड करून घ्यायचं आहे मॉर्टर आणि पेस्टलच्या मदतीने. थोडं पाणी वॉटरच्या मदतीने आणखीन आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही. आणि हे आपल्याला टॅप वॉटर घेतलेलं आहे मी एका एम्प्टी कंटेनरमध्ये. त्याच्यात आपल्याला हे टाकून ठेवायचं आहे. आणि हे रात्रभर आपल्याला असंच ठेवायचं आहे. त्याचा पूर्ण अर्क आपल्याला मिक्स होऊ द्यायचा आहे रात्रभर. बघू शकता तुम्ही. आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा जर तुम्ही बाहेर जाणार नसेल तर सकाळी आणि संध्याकाळी एक झोपण्याच्या अगोदर हा स्प्रे चेहऱ्याला लावायचा आहे. बाकी काहीच नाही लावायचं आणि हा फेस पॅक लावून झोपून जायचं आहे. तुम्हाला विदिन काही दिवसातच रिझल्ट भेटून जाईल ह्या फेस पॅकमुळे आणि पिंपल्सपासून पण मुक्तता मिळेल. अशा प्रकारे चेहऱ्याला तुम्हाला फेस पॅक आणि स्प्रे लावायचा आहे. नियमितपणे तुम्हाला 15 दिवस लावायचा आहे आणि 15 दिवसाच्या नंतर तुम्हाला तुमचे डार्क स्पॉट्स, पिंपल्सचे डाग आहे ते निघून जाण्यासाठी मदत भेटणार आहे. शिवाय तुमच्या चेहऱ्याला जर टॅनिंग आली असेल तर ती टॅनिंग जाण्यासाठी सुद्धा मदत भेटते आणि तुमच्या चेहऱ्याला आणखीन काही प्रॉब्लेम्स आले असेल, सुरकुत्या आले असेल ते सुद्धा निघून जाण्यासाठी मदत भेटते. तर अशा प्रकारे तुम्हाला हा जर नियमितपणे हा फेस पॅक आणि स्प्रे वापरल्यानंतर काय फायदा झाला हे मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा आणि अशाच प्रकारे नवीन व्हिडिओसाठी योगीज क्रिएशन्स बघत राहा. थँक्यू.